आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. या सावलीच्या सारंगला आता मी काही सोडत नसतो. तू तोच आहेस ना जो माझ्या सारंगच्या जीवावर उठलाय. अस्मी यार कुठे होतीस तू? एनिवेज कसा दिसतो हा जोकर? छान काम करतोयस. अरे थँक्यू. हे पण फक्त पैशांसाठी नाही करतोय, हे तुझ्या प्रेमासाठी करतोय. हा पण सारंग तुला भेटल्यावर तू मला सोडू नकोस म्हणजे झालं. अरे असं का बोलतोयस? इतके दिवस दिली ना मी तुझी साथ, मग अशी कशी सोडेन? तू काळजी करू नकोस. तर सगळं ठरल्याप्रमाणे घडायला हवं. अरे होणार ना, का नाही होणार? 100% होणार. हे बघ, मी तुला जगन्नाथच्या तावडीतून सोडवलं. हा तुझ्यासाठी हे डिटेक्टिव्ह झालो. हा फोटो काढून दिले, पुरावे गोळा करून दिले. अजून काय करायचं राहिले मला सांग. हा आणि हे बघ, आतापर्यंत सगळं प्लॅन प्रमाणे करतोय मी. हा आणि पुढेही करेन. बस यार अस्मी, माझं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. तुझ्यासाठी ना मी जीव पण द्यायला तयार आहे. तुला नाही माहित ग, तुझ्याशिवाय मी कसे दिवस घालवले ते. तू सोबत नव्हतीस ना, तेव्हा एक एक दिवस मी मोजत घालवलाय. आकार, मी समजू शकते तुझं किती प्रेम आहे माझ्यावर, पण जरा सावकाश. हा डाव खूप मोठा आहे. खूप काळजीने खेळावं लागेल. थोडी सुद्धा चूक आपल्याला खूप महागात पडू शकते. एकदा का माझ्या सारंग सोबत लग्न झालं ना, की त्याला मी इतका त्रास देईन, एक ना एक दिवस कंटाळून तो मला डिवोर्स देईल. मग त्यानंतर ॲलिमनी मधला सगळा पैसा आणि सगळी प्रॉपर्टी माझी. फक्त हे सगळं अगदी प्लॅननुसार घडलं पाहिजे. मग सारंग आणि सावली कायमचे वेगवेगळे, आणि मग आपण दोघे कायमचे एकत्र. तिलोत्तमा मेंढर, बाहेर ये, बाहेर ये. इथे कशासाठी आली आहेस? नाही, मी जेव्हा तुझ्या घरी आले होते तेव्हा माझा अपमान करून मला बाहेर जायचा रस्ता दाखवलास ना. मग इथे काय मागायला आली आहेस आता? भीक मागायला नाही आले तुझ्या दारात, मी कळलं ना. माझ्या मुलीला शोधायला आले.
माझी मुलगी कुठे आहे तारा? भैरवीजी शांत व्हा आधी. आत या, आपण बसून बोलूयात. या. भैरवीजी, आपल्या कुटुंबाचे जुने संबंध आहेत, त्यामुळे प्लीज शांत घ्या. आणि कालपर्यंत सगळं ठीक होतं, आता काय चाललंय? नील थांब ना. तिला बिचारीला नाही कळत नाते संबंध. तिचा काही संबंधच नाहीये या गोष्टींशी. नात्यांचा मान नाही ना राखता येत तिला, कारण मुळात नात्यांची किंमतच कळत नाही तिला. भैरवीताई, हे बघा, जो काय प्रॉब्लेम असेल तो सामोपचारानं सोडवता येईल ना. आपण बोलूया. अहो, आपुलकीची भाषा नाही कळत तिला. तिला वेगळ्या भाषेत समजावं लागतं. ताराला शोधतेस? तुझ्या लेकीला शोधतेस तू? सो तुलाच ठाऊक नाहीये तुझी लेक कुठे पळाली येते? माहितीये ना कुठे ती? चांगलंच माहितीये, म्हणून आता मी तुझ्या दारात आहे. आणि माझी लेक पळून गेली नाहीये. मला खात्री आहे तिला पळवून आणलंय तुझ्या या लेकानी. खबरदार माझ्या लेकाला काही बोललीस तर. तो माझा लेक आहे, माझ्या शब्दाबाहेर नाही येतो. आणि मी त्याला सांगितलंय तुझ्याशी किंवा तुझ्या ताराबरोबर अजिबात संबंध ठेवायचा नाही. तुझी लेक तुझ्या घरातून पळून गेली आहे ना, ऐन हळदीतून. तिच्यावर तुझे संस्कार आहेत. दोष द्यायचाच असेल तर तुझ्या संस्कारांना दोष दे. तिलोत्तमा, खबरदार खबरदार माझ्या संस्कारांवर बोट ठेवशील तर. मी माझ्या ताराला कुठल्या संस्कारात मोठं केलंय ना ते मला चांगलं माहिती आहे. आणि माझे संस्कार किती खरे किती खोटे ते मी आत्ता या क्षणी इथे सिद्ध करू शकते. करून दाखवू? बघायचंय? मग बघ. आत्ता तारा तुझ्या घरात सापडते की नाही? चला रे, शोधा ताराला. खबरदार आत कोणी गेलं तर. आउट. हे घर आहे माझं, धर्मशाळा नाहीये की कोणी यावं आणि घुसावं. आधी मान्य कर, तुझी लेक तुझ्या घरातून पळून गेली कारण तुला तिला सांभाळता आलं नाही. तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न तू ठरवलंस, तेव्हा तुला न जुमानता ती तुझ्या घरातून पळून गेली. कर मान्य. आणि दुसरी गोष्ट, ती जरी इथे आली असती ना तरी सुद्धा तुझी लेक म्हणून तिला मी माझ्या घरात ठेवूनच घेतलं नसतं. कारण माझा तुझ्यावर विश्वासच नाहीये.